धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात वेगवेगळे मोठ्या प्रमाणात मोर्चे निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। साताऱ्यातही भव्य स्वरूपात मोर्चे जे आहेत ते आता निघत आहेत। साताऱ्यातील जी दावली तालुका आहे या ठिकाणी मेढा या ठिकाणी आज भव्य असं धनगर समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि मोठ्या संख्येनं धनगर समाज जो आहे तो या ठिकाणी आज मोर्चाच्या निमित्ताने एकवटलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। आरक्षणाची जी प्रमुख मागणी आहे या प्रमुख मागणीच्या अनुषंगानंच या निमित्तानं धनगर समाज जो आहे तो आज या ठिकाणी मेढ्याच्या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेमकी काय मागणी आहे आपण याविषयी जाणून घेणार आहोत। नेमकी काय मागणी आहे? धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी आहे। गेली 75 वर्ष झालं ह्या देशाला स्वातंत्र्य मिळून तरीसुद्धा धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही। त्यासाठी आज जावली तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं मेढ्यामधून मोर्चाला सुरुवात होत आहे आणि त्या अनुषंगानं आजचा हा शांततेच्या मार्गाने हा मोर्चा मेढ्यामधून तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहे। गेली कित्येक वर्ष म्हणण्यापेक्षा देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, कालखंड झाला। डॉक्टर काकासाहेब कालेलकरांचा अहवाल काय सांगतो? धनगर व धनगड दोन्ही शब्द एकच आहेत। या शब्दाचा विपर्यास अर्थ लावून 1857च्या इंग्रजांच्या ब्रिटिशकालीन हा शब्द धनगर व धनगड हे दोन्ही शब्द एकच आहेत। तरीसुद्धा राजकीय नेते मंडळींनी ह्या शब्दाचा विपर्यास अर्थ लावून धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीपासून जाणून बुजून लांब ठेवण्याचं महापाप ह्या राजकीय नेते मंडळींनी केलेलं आहे। म्हणून धनगर समाज हा नेहमी शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत असतो, करणारही आहे। खरं वास्तविक ही मागणी आजची नाही आहे, गेली 75 वर्ष म्हणजे खूप जुनी मागणी आमची आहे। हायकोर्टला केस चालू आहे, सुप्रीम कोर्टाला केस चालू आहे, अलाहाबाद कोर्टाला केस चालू आहे। तरीसुद्धा राजकीय नेते मंडळीने आमच्या फक्त मताचा वापर करून गेली कित्येक वर्ष झुलवत आणि भुलवत ठेवण्याचं काम केलं। म्हणून आज धनगर समाज हा शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरलेला आहे। नक्कीच शासन याची दखल का घेत नाही, काय सांगाल तुम्ही याविषयी? जे आपल्या सुरुवातीला जे म्हणजे चूक झाली, जे ओरणा धनगड म्हणून जी जात आपली अनुसूचित जमातीमध्ये लागली, ॲक्च्युली धनगड ही जमात महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती किंवा एकही समूह धनगड जमातीचा नाही। तरी देखील शासनाच्या काही धोरणांमध्ये बदल करण्यासाठी आम्ही उठाव करून धनगड आणि धनगर ही जात एकच आहे त्यासाठी आम्ही वारंवार आता सर्वोच्च न्यायालयात बी आमची याचिका दाखल केलेली आहे। पूर्वीच्या ब्रिटिशकालीन काळात जे काय पुरावे होते 113 पुरावे सापडलेत, त्या आधारे अहिल्यादेवी होळकर मंच यांनी जी याचिका दाखल केली आहे सर्वोच्च न्यायालयात, त्याच्या कुठंतरी प्रश्नांना आता अंतिम स्वरूप येतं आहे। आमचा मोर्चा घेण्याचा एवढाच उद्देश होता की आमच्या तालुक्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि तालुक्याच्या वतीनं हा सकल समाज धनगर समाज जो पूर्वीपासून एकत्र पद्धतीनं नांदतोय, आदिवासीसारखं काम करतोय, आमच्या मुलाबाळांना शिक्षण मिळत नाहीत, नोकऱ्या मिळत नाहीत, त्यासाठी आम्ही तात्काळ धनगर समाजाची अनुसूचित जमातीमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार आणि आम्ही सरकारला निवेदन देणार आहे। नक्कीच महिला पण या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। काय मागणी आहे? धनगर समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे। सर्व गोरगरिबांना चांगल्या पद्धतीने शिक्षण व एसटी आरक्षण भेटले पाहिजे ही विनंती। नक्कीच काय सांगाल थोडक्यात? धनगर समाजाची मागणी आहे जी एसटी प्रवर्गामध्ये जे आपलं अंमलबजावणीची मागणी, त्यासाठी आपण आज एकत्रित झालो आहे जावली तालुक्यामध्ये आणि भरपूर प्रमाणात आज आमचा समाज एकवटला आहे। काल पाटण झालं, महाबळेश्वर झालं, आज आमचा जावली तालुक्यात देखील भरपूर प्रमाणामध्ये आज आमचा समाज इथे एकवटला आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे। जे गोरगरीब जनतेची जे डोंगरदऱ्यात राहतात त्यांची हीच मागणी आहे। नक्कीच या ठिकाणी तीव्र अशा भावना ज्या आहेत त्या धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणचा एकच मागणी जी आहे ती धनगर समाजाची, ती म्हणजे आरक्षण ही धनगर समाजाला मिळालं पाहिजे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नरोडे, TV9 मराठी, मेढा, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।